मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे सप्लिमेंटचा ओव्हरडोस तब्येतीस धोक्याचा इशारा. सप्लिमेंटचा ओव्हरडोस तब्येतीसाठी धोक्याचा असतो. काय ते बघूया. निरोगी राहण्यासाठी शरीराच्या प्रत्येक पोषक तत्व योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक असते. निरोगी राहण्यासाठी शरीराला प्रत्येक पोषक तत्व योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक असते. असे असूनही दररोजच्या आहारापासून सगळी पोषक तत्वे मिळत नाहीत. हे वास्तव स्वीकारावे लागेल. अशा स्थितीमध्ये जेव्हा एखादे विटॅमिन, खनिज तत्व इत्यादीची कमतरता शरीरालाच नाही, मेंदूलाही एका किंवा दुसऱ्या प्रकारे परिणाम करते. अशावेळी डॉक्टर ज्या त्या रुग्णांना निश्चित प्रकारच्या सप्लिमेंट्स घेण्याची शिफारस करतात. व्हेरी गुड. कोणत्याही व्यक्तीने डॉक्टरांना विचारून सप्लिमेंट्स घेतल्या तर तोपर्यंत ठीक असते. परंतु स्वतःच्या समस्या ठरवून त्यानुसार सप्लिमेंट्स घेण्याचे सुरू करणे धोक्याचे होऊ शकते. बापरे. सामान्य लोक काही निश्चित सप्लिमेंट्स स्वतःच घेण्याचे सुरू करतात, परंतु त्यांना ही योग्य समज नाही की त्यांना डोस किती असावा किंवा मग त्या किती वेळेपर्यंत घ्यायला पाहिजेत. निष्णात डॉक्टर्स म्हणतात की जेव्हा एखादी सप्लिमेंट आवश्यकतेपेक्षा जास्त काळापर्यंत घेण्यात येते तेव्हा ती सप्लिमेंट आरोग्यासाठी धोकादायक होते. विशेषतः हृदयाला ती जास्त हानी पोचवते. ते अशा सप्लिमेंट्सविषयी माहिती देताना सांगतात. काय ते बघूया. व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी हाडांची मजबूती आणि रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु त्याचा ओव्हरडोस हृदयाला नुकसान पोचवतो. व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात घेतल्याने शरीरात कॅल्शियमचा स्तर वाढतो आणि हृदयाच्या आर्टरीजमध्ये कॅल्शियम जमा होते, जे शेवटी हार्ट अटॅक आणि स्ट्रोकला कारणीभूत होते. अरे बापरे. आता बघूया आयर्न. आयर्नच्या कमतरतेमुळे शरीराची ॲनिमिया समस्या निर्माण होते, जी काही समस्यांना आमंत्रण देते. अशामध्ये रक्तक्षय असणाऱ्या लोकांसाठी आयर्न सप्लिमेंट्स आवश्यक असतात. परंतु त्याचे गरजेपेक्षा जास्त सेवन करणे हृदयाच्या व्याधींचे कारण होते. वास्तविकपणे लोहतत्व जास्त प्रमाणात घेतल्याने शरीरामध्ये त्याचे मुक्त कण तयार होतात आणि ते ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमध्ये वृद्धी करून हृदयाच्या स्नायूंना नुकसान पोचवतात. अरे बापरे. परिणामी हृदयाची स्पंदने अनियमित होण्याची आणि हार्ट फेल होण्याची भीती असते. फार कठीण आहे मित्रांनो. कॅल्शियम. दात आणि हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम पुरेशा प्रमाणात असणे गरजेचे असते. ही बाब आपल्याला शाळेत असल्यापासून माहीत आहे. यामुळेच निश्चित वयानंतर शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्याने हाडे, दात कमजोर पडू लागतात. विशेषतः महिलांमध्ये मोनोपॉज येतो. त्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियम झपाट्याने कमी होत जाते. अशा स्थितीत त्या इतरांच्या सल्ल्यानं अनुसरून स्वतःच कॅल्शियम सप्लिमेंट घेण्याचे सुरू करतात. अशा महिला किंवा दुसऱ्या कुणीही स्वतःच कॅल्शियम घेण्याचे सुरू करू नये. जर शरीरामध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढते तेव्हा धमन्यांमध्ये प्लाक होतो. त्यामुळे रक्ताभिसरणामध्ये अडथळा येतो. अशा स्थितीत हृदयरोगाचा धोका वाढतो. व्हेरी गुड. पुढे बघूया मित्रांनो. व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ई एक अँटीऑक्सिडंट्स आहे, जे पेशींना मुक्त कणांपासून होणाऱ्या हानीपासून वाचवते. परंतु त्याचे जास्तीचे सेवन हृदयाला नुकसान पोचवते. त्यामुळे हृदय बंद पडण्याची भीतीही असते.
व्हिटॅमिन ईची जास्तीची मात्रा ब्लड क्लॉटिंगच्या प्रक्रियेवर परिणाम करत असल्याने हृदयसंबंधित समस्या निर्माण होतात. अरे बापरे. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स. हृदयाला निरोगी ठेवण्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड उपयोगी असते या गोष्टीबाबत दुमत होऊ शकत नाही. परंतु इथेही वरील म्हण लागू पडते, अति तिथे माती. ओमेगा 3 फॅटी ॲसिडच्या सप्लिमेंट जास्त प्रमाणात घेतल्याने रक्त पातळ होते. अरे बापरे. ज्यामुळे रक्तस्राव आणि हृदयाची स्पंदने अनियमित होण्याचा धोका असतो व कोलेस्ट्रॉलच्या स्तरावरही परिणाम होतो. अरे बापरे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.